प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे। सोशल मीडियावर ट्रोल करणारे काही जण नास्तिक असल्याचा उल्लेख करत त्यांनी आपल्या भूमिकेचं समर्थन केलं। दरम्यान त्यांच्या कन्या ज्ञानेश्वरी यांचा शाही विवाह सोहळा आज संगमनेर येथे अत्यंत भव्य दिव्य पद्धतीने पार पडला। तब्बल 100 एकर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले। या भव्य विवाह सोहळ्यासाठी अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती। यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच छगन भुजबळ यांच्यासह अनेक दिग्गजांचा समावेश होता। गेल्या काही दिवसांपासून या विवाह सोहळ्याची जोरदार तयारी सुरू होती। काही महिन्यांपूर्वीच मुलीचा साखरपुडा देखील अतिशय शाही पद्धतीने पार पडला होता। त्यावेळी इंदुरकर महाराजांवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती। त्या टीकेला उत्तर देताना त्यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं की साखरपुड्यापेक्षा 100 पटीने लग्न अधिक भव्य करणार आणि आता त्यांनी ते प्रत्यक्षात करून दाखवलं आहे। या शाही विवाह सोहळ्याची चर्चा सध्या सर्वत्र रंगली असून समर्थक आणि टीकाकार यांच्यात पुन्हा एकदा वाद रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आजच्या विवाह सोहळ्याबद्दल साखरपुड्याची चर्चा अशी महिनाभर झाली, अशी ही चर्चा एक वर्षभर आरंभित आहे आणि बऱ्याच लोकांची अशी शंका आहे की इंदुरीकर महाराजांनी मुलीचं लग्न का एवढं मोठं का केलं। तर लोकांचा पहिला एक शंका आहे की इंदुरीकर महाराज लोकांना सांगतात की लग्न सारे करा आणि स्वतः मोठा केला। त्याचं उत्तर असेल ज्याची परिस्थिती आहे, ज्याला सरकारने दिलं, आणि ज्याच्यावर नामकरणाची कृपा आहे त्याने जरूर करा। पहिली शंका अशी आंदोलनात जेवण झालं त्यात कमी पडल्या की इंदुरीकर महाराज एवढं जेवण घालतात त्यांनी मठावर मी बोलतो त्यांनी मठा केला का। तर पहिला प्रश्न तो मिठा मी माझ्या सगळ्या कार्यक्रमातून वाचा केला त्याच्याबद्दल बोलायचं मला राहील नाही। दुसरी गोष्ट बऱ्याच लोकांनी गुलाबजामुनची चर्चा केली तो लाभ असावा, मी गुलाबजामुन केलाच नाही असं म्हणता। तिसरा मुद्दा असं होता लोकांचा की बऱ्याच आर्टिकल बरोबर होत्या की तिसरी गोष्ट अशी की महाराष्ट्रीयन जेवण असावं। लोकांनी तसं का केलं तर रात्री सकाळी आणि आता आपण जे जेवण केलंय आम्ही शुद्ध सात्विक वारकरी माणसं आहोत, आम्ही महाराष्ट्रातली आहोत, छत्रपतीच्या हक्काचे आहोत, आम्ही दुसरे पदार्थ खाऊ शकत नाही। ही पहिली गोष्ट आहे। मग बऱ्याच लोकांची उद्या एक शंका आहे की या माणसाने एवढं कार्यक्रम मुलीचा काय केला। मला तुम्हाला बसणाऱ्याला माहीत असेल आमची मुलगी आणि मुलगा आज मोठा झाला हे तुम्हाला आज दिसत। आज माझी मुलगी मुलीला हे दिसते, पण आम्ही दोघं कीर्तनकार असताना माझ्या मुलीला आणि माझ्या मुलाला कधीही वडिलांचं सुख कधी मिळालं नाही। 3 महिन्याची माझी मुलगी असताना दुसऱ्याच्या घरामध्ये घेऊन आम्ही तिथं गेली। माझ्या मुलांनी 10वी पर्यंत आतापर्यंत त्यांची वडिलांचा संपर्क कधी आला नाही। तुम्हाला पाहिजेच असेल तर शास्त्री बसले माझा स्वतःचा मुलगा नामदेव शास्त्रीवर शिकायला आहे, शिकायला त्यांच्याकडे त्यांनी सांगावं मी 3 वर्षामध्ये माझ्या स्वतःच्या मुलाला सुद्धा भेटायला गेलो नाही। शास्त्री सांगते आम्ही रात्रंदिवस 32 वर्ष रक्ताचं पाणी करून 6-6 तास बोलून 800 किलोमीटर प्रवास करून आम्ही कुटुंब चालवलं आणि कुटुंब चालवत असताना आम्ही नुसतं कुटुंबच नाही चालवलं तर समाजाच्या देणेदारीतून आम्ही कोणत्याच क्षेत्रात कमी पडलो नाही। बसलेल्या कोणत्याही माणसाने सांगावं की आम्ही कोणत्याही क्षेत्र असो, मंदिर बांधायचं आम्ही पुढे जाऊ, सप्ताह करायचा आम्ही पुढे जाऊ, विद्यालय चालवायचं आम्ही पुढे जाऊ। अनेक लोकांनी विद्यालय चालवले असतील पण आतापर्यंत 1 रुपया न घेता 13 शिक्षकांना नोकरी देणारा एखादी संस्था मला महाराष्ट्रात दाखवा ती माझ्याकडे। जरी माझ्याकडे 15 लोक काम करतात 1 रुपया न घेता मी विद्यालय घेतलं
आणि आतापर्यंत विद्यालयाला 5वी ते 10वी पर्यंत चाचणीची फी सुद्धा नाही असं विद्यालय मी चालवतो. परंतु मला ट्रोल करताना ही गोष्ट काय केली जाते त्याचं उत्तर प्रत्येकाने जीवनामध्ये सापडलं पाहिजे. आता या गोष्टी आता उद्या प्रश्न उभा राहील, एवढा खर्च यांनी उपलब्ध केला कसा, हे पैसे यांनी आणले म्हणून. मग काही एक वर्ग असा म्हणेल जनतेनेच गोळा केले आणि जनतेला दिले, दुसरा वर्ग असा म्हणेल त्यांनी जनता लुटली, तिसरा वर्ग असा म्हणेल त्याला सगळ्यात समर्पक उत्तर आहे माझ्यावर प्रेम करणारी जेवढी भक्त मंडळी आहे त्या भक्त मंडळीने 90% लग्नाचा खर्च स्वतः केलेला. सुरेश बाबुळके असेल, कातोले साहेब असतील, आपले सगळे मित्रपरिवार असेल, तुम्ही बँडवाल्याला विचारा, मंडपावाल्याला विचारा, आचार्याला विचारा. आतापर्यंत माझ्याशी 26 वर्षात एकही बँडवाल्याने आचार्याने व्यवहार केला नाही. त्यामुळे तो ट्रोल करण्याचा कोणाला अधिकार नाही. त्यांना आता आम्हाला देणाऱ्यांनी दिलंय, त्यामुळे त्याच्यावर त्याचं व्हायचं काही काम नाही. आता फक्त मी तुम्हाला एवढंच सांगेल की ते ट्रोल करत आहे त्याच्या बौद्धिक पातळीचा प्रश्न. मी किती सांगितलं तरी 1 लाख रुपये जरी घेऊन सोन्याची नाही आली तर गुजरात शिकून सरळ होत नाही. सोन्याच्या नाही तरी घातलं तरी त्याच्यामध्ये ते होणार. त्याला एक शब्द सांगतो सांगा, विश्वामध्ये जेवढे ग्रंथ झाले त्या ग्रंथांमध्ये श्री गणेशाय नमः, ओम श्री गणेशाय नमः, ओम नमो शिवाय. पण चांगदेव पासेस चांगदेव पासेस मध्ये 3 गोष्टी अशा आहेत, एक हातयोगी आहे आणि एक ज्ञानयोगी आहे. चांगदेव महाराज हातयोगी आहे आणि ज्ञानेश्वर महाराज ज्ञानयोगी आहे. हातयोग्यातून आलेलं पत्र ज्ञानयोगातून येत आहे तेव्हा ते कोर आहे, तेव्हा ते कोर आहे. आणि ज्ञानयोगातून पत्र जात आहे ते हातयोगाला जात आहे त्यामुळे त्यामध्ये 65 ओळ आहे. आणि 65 ओळ्यांमध्ये 3 ओळ असे आहेत. ज्ञानोबांनी इतके सुंदर 3 शब्द वापरले. अलंकार तुम्ही कोणताही करा, अलंकार तुम्ही कोणताही करा आणि त्याला कोणताही आकार द्या, पण अलंकार सोन्याचं सोने पण सोडत नाही. कपडे तुम्ही कोणती घ्या, कापड सूत सोडत नाही. आणि गुळ तुम्ही कापा, फोडा, भुगा करा, पाण्यात भाजवा, शिजवा, गुळ त्याची मोठी सुविधा नाही. तसं समाजामध्ये नास्तिक प्रवृत्तीची लोक तुम्ही त्यांना काही करा, ते त्यांचा मूळ स्वभाव सोडू शकत नाही. पण अशी माणसं जरूर पाहिजे. त्यामुळे आपल्या चुका घेण्यात येत नाही. प्रथमतः तुम्हाला सगळ्यांचे आभार मानतो. सगळे तुमचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. हा वेळ जास्त झालाय. तुम्ही माझ्यासाठी जेवढं प्रेम आतापर्यंत दिखवलं हे तुमचं माझं मी तुमचा मुलासारखा आहे असं प्रेम समजून शेवटपर्यंत प्रेम राहावं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या कार्यक्रमाला देशपांडे साहेबांचं अनमोल सहकार्य मिळालं. आणि हा कार्यक्रम कातोले साहेब, देशपांडे साहेब भक्त परिवारानेच केला. मी यातलं काहीच केलं नाही. याच्यानंतर गुरुवारी शास्त्रींची आशीर्वाद होती आणि मदत मंगळ होती. एक विनंती, जीवन सगळ्यांचे पूर्ण अशाच नवनवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी आम्ही निवासकर न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका.